चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 4थी मध्ये आपण आज गणिताचा 10वा धडा वजाबाकी 5 अंकी संख्यापर्यंत आजच्याची वजाबाकी शाब्दिक उदाहरणे हा धडा पाहणार आहोत. त्यामधील स्वाध्याय 10.1 मधील सर्व गणित आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण या अगोदर आपण स्कॉलरशिप इयत्ता 4थीची गणिताची 1 ते 9 धड्यापर्यंत सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित या चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिप 4थी प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. ओके, चला या ठिकाणी जर तुम्हाला स्कॉलरशिप नव्हते किंवा या ठिकाणी इतर शालेय स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरला जाऊन नवोदय मिशन हे ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळून जाईल. ठीक आहे, ओके. चला आता आपण धड्याला सुरुवात करूया. हा धड्याचं नाव स्वाध्याय 10.1 आणि त्यामध्ये हे परिगणित स्क्रीनवर सर्वांना दिसते. ओके, हा गणित आहे. 1000 या संख्येची लगतची मागची संख्या कोणती? मागची म्हणजे अगोदरची. तर आता कुठल्याही संख्येची लगतची पाठीमागची संख्या काढायची असेल तर 1 वजा करायचा, पुढील काढायची असेल तर 1 काय करायचा? प्लस करायचा. तर पहा या ठिकाणी 1000 वजा 1 या ठिकाणी पहा 9 राहतील, इथे पण 9 राहतील आणि या ठिकाणी 9 राहतील. म्हणजे या ठिकाणी 999 हे उत्तर बरोबर असणार आहे. तुमच्यासाठी प्रश्न, 1000च्या लगतची पुढील संख्या कोणती? कुठली पुढील? तुम्ही कमेंट मध्ये याचं उत्तर टाकायचं, प्रश्नाचा नंबर टाकून. ओके, चला प्रश्न क्रमांक 2 आहे. 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी फक्त वजाबाकी करायची आहे. तर पहा या ठिकाणी 22,200 22 वजा या ठिकाणी 1111. हा 2 मधून 1 गेला, 1 राहील. परत या ठिकाणी 1 आणि 2 ला 2, 21,111 हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. लक्षात येते? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 3 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे. लिहून घेऊया. 28,845 वजा 18,900. लक्षात आलं इथपर्यंत? आता ही संख्या लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी 15 मधून 8 गेले, 7 राहतील. या ठिकाणी 3 राहिले, 3 मधून 7 जात नाही. इथला 1 इथं या, इथं झाले 13, इथं राहतील 7. 13 मधून जर 7 गेले तर या ठिकाणी 6 राहतील. परत 7 मधून 9 जात आहेत. परत इथं 7 होतील, इथं 1 होईल. या ठिकाणी इथं 17 करा, इथे 17 करा. 17 मधून या ठिकाणी 9 जातील. 9 जर गेले तर या ठिकाणी 8 राहिला. परत या ठिकाणी 8 जर गेले तर 9 राहतील आणि या ठिकाणी 0. म्हणजेच 9,867 हे आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे. वजाबाकी करताना लक्षात घ्या, संख्येच्या आधी संख्या व्यवस्थित लिहायच्या. जर या दोघांची वजाबाकी इतकी असेल तर या दोन्हींची वजाबाकी आपल्याला शोधायची. तर लक्षात घ्या, 15,222 वजा 5,222. तर आता 0 या ठिकाणी 2 कडले 0, 2 गेले 0, 2 गेले 0, 5 गेले 0 आणि 1 ला 1. तर आपलं उत्तर असणार आहे 10,000. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. लक्षात येईल? सोपा धडा आहे स्कॉलरशिपचा. या ठिकाणी परत दिलेले आहे, जर या दोघांची बेरीज इतकी असेल तर या ठिकाणी चौकटीत येणारी संख्या कोणती? हा प्रश्नचिन्हाच्या जागी चौकट आहे. तर लक्षात घ्या, मांडून घेऊया आपण. चौकट अधिक 76 7,651 बरोबर उत्तर येणार आहे आपलं या ठिकाणी काय? 11,000
177 हे आपलं उत्तर असणार आहे. तर पहा संख्या आहे, ही संख्या जर या संख्येकडे गेली तर काय होत असते, इथे अधिक असेल तर इकडल्या बाजूला वजा होते, म्हणजे बॉक्स बरोबर 11,177. आणि या ठिकाणी असं वजा करूया 7,651. लक्षात येते, ही वजाबाकी आपण करायची. आता लक्षात घ्या, 7 मधून 1 गेला, 7 मधून 5 गेले, 2 राहतील. या ठिकाणी 11 करूया, 11 मधून 6 गेले, 5 राहतील. या ठिकाणी परत इथला तिथे गेला, 10 मधून 7 गेले, या ठिकाणी 3,526 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळत आहे. ओके, चला आता प्रश्न क्रमांक 6 पाहूया. 6 नंबरचा प्रश्न आहे. आता या बॉक्सच्या ठिकाणी काय दिल्यानंतर हे उत्तर या ठिकाणी बरोबर, म्हणजे इथल्यापैकी कुठला अंक बॉक्सच्या जागेवर 5 9 मधून 8 गेले, 1 बरोबर आहे. 2 मधून 3 जात नाही, पण इथला एक तिथे घेतला, म्हणजे इथं 12तून 3 गेले तर 9 राहतात. किती राहतात? 9. तर नक्कीच या ठिकाणी या संख्येतून 5 गेल्या 0 राहतात, म्हणजे इथं काय पाहिजे? 5. त्याचाच अर्थ या बॉक्सच्या ठिकाणी आपल्याला 6 ठेवावं लागतील, कारण या 6 मधला इथं दिलेला आहे, म्हणजे इथं 5 राहतील. 5 5 गेले 0, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं याचं उत्तर बरोबर असणार आहे. बरेच जण या ठिकाणी 5 उत्तर देऊ शकतात, कारण या ठिकाणी 6 जर असतील तर 6 एक या बाजूला गेलेला आहे, म्हणजे इथं 5 राहिले. ठीक, चल आता हा प्रश्न क्रमांक 7 सुरू आहे आपला. 7 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे 13,500 15,000पेक्षा कितीने कमी आहे. आता 13,500 आपल्याला लिहिता आलं पाहिजे. 13,500 म्हणजे काय? 13,500. त्याला 13,500 म्हणतो. 15,000. तर 15,000 म्हणजे काय? 14,750. त्याला 15,000 म्हणतात. हजारापेक्षा कितीने कमी आहे? कमी आहेत म्हणजे या दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी करताना मोठी संख्या या ठिकाणी वरच्या साईडला आणि छोटी संख्या खालील बाजूला असते. 5 0 5 0 ठिकाणी 5 राहतील. 7 मधून 5 गेले 2 राहतील. 4 मधून 3 गेले 1 राहील, आणि 1 1 गेला या ठिकाणी 0 राहतील. इथपर्यंत लक्षात आलं? चला आता आपण पुढील प्रश्नाकडे या ठिकाणी बोलणार आहोत. आता पहा स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 दिसतोय. पहा 8 नंबरचा प्रश्न, त्याला सोडून घेऊया. 12,1200 बरोबर, इथं प्रश्नचिन्ह आहे, इथं 75 आहे, म्हणजे या ठिकाणी 12,1200 म्हणजे काय? 1175. तर आपण 12,1200 बोलू. काय आहे? 12,1200 बरोबर येणार आहे. या ठिकाणी प्रश्नचिन्ह अधिक हे 75. आता काय संख्या कुठं जात असते? संख्येकडे, म्हणजे या ठिकाणी संख्या अधिक आहे, या बाजूला गेल्यावर काय होईल? वजा होईल. म्हणजेच या ठिकाणी 12,1200 वजा 75, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 1100. किती येणार आहे? 1100. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. ओके, चल पुढील प्रश्नाकडे वळूया. 2,500 किती मिळवावे म्हणजेच 5,500 होतील. आता पहा 2,500 म्हणजे 2,500 किती मिळवावे माहित नाही, म्हणजे आपण x मिळवूया त्याच्यात. बरोबर 5,500 म्हणजे या ठिकाणी 5,250 म्हणजे 5,500 होतील. आता पहा ही संख्या इकडं अधिक आहे, इकडे गेल्यानंतर वजा होईल, संख्या संख्याकडे जाते, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे x बरोबर 5,250, म्हणजे ज्याला आपण 5,500 म्हणू, वजा या ठिकाणी हे 2,500. आलं लक्षात? आता पहा 0 0 या ठिकाणी 0 राहील, 5 मधून 0 गेला या ठिकाणी 5 राहील. इथं आपण या ठिकाणी 5 आपण इंग्रजीमध्ये लिहिते, त्याला मराठीत देऊन घेऊया, म्हणजे लक्षात येईल. किती? ठीक आहे, 0 0 या ठिकाणी 0, 5 0 5 राहतील.
2 मधून 5 जाते 12, 12 मधून 5 गेले 7 राहतील. त्यानंतर आता हे राहिले 4, 4 मधून 2 गेले 2 राहतील. काय या ठिकाणी उत्तर आहे 2750. असं आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके. हा काही वेळेस अंक एखाद्या वेळेस हा अंक इंग्रजीमध्ये येऊ शकतो, त्यामुळे अंक व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट, या दोघांची फक्त आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करून घेऊया. या ठिकाणी 39,486 वजा 2,51,265. लक्षात घ्या, ही जी संख्या आहे या ठिकाणी या संख्येतून ही संख्या काय होत असते, वजा होत नसते. म्हणजे या ठिकाणी थोडस करेक्शन असणार आहे, ते आपण या ठिकाणी पाहूया एकदा काय आहे. ओके. लक्ष द्या, या ठिकाणी थोडस या ठिकाणी डीटीपी मध्ये हा 2 एक्स्ट्रा झाला म्हणजे हा 2 या ठिकाणी नाही, म्हणजे हा नाही, ही त्याच संख्या आहे त्या 2. लक्षात घ्या, 29,486 वजा 25,125 असा आहे. हेच इथला अंक आलता तो एक्स्ट्रा आलता. 5, 6 मधून 5 गेले 1 राहील. त्यानंतर 8 मधून 2 गेले या ठिकाणी 6 राहतील. ओके. 4 मधून 1 गेला 3 राहील. 9 मधून 4 गेले 5 गेले 4 राहतील आणि 3 मधून 2 गेला 1 राहील. 14,361 हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके. पुढील प्रश्नाकडे बघूया आपण. इथं प्रश्न क्रमांक 3. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या, हे महत्वाचे आहे. 3 अंकी आपल्याला लहानात लहान परंतु कशी विषम, कशी पाहिजे आपल्याला, विषम संख्या पाहिजे. आता 3 अंकी लहानात लहान संख्या सर्वांना माहिती काय असते, 100. पण ही 100 सम आहे, तर 101 जर घेतली तर ही विषम संख्या बनेल. आणि 2 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या यांच्यातला फरक. आता 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कुठली, सम, तर ती असणार आहे 98. आणि या दोघांमधला फरक काढायचा आपल्याला. तर पहा, हे 98 आपण मराठीत लिहूया. ठीक आहे, हे असते 98. आलं लक्षात. 99, 100 आणि 1 म्हणजे या दोघांचा फरक जर काढला तर उत्तर किती येणार आहे, 03. म्हणजे जर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर. पहा, लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला तयार करता पाहिजे. सर्वात प्रथम लक्षात घ्या, जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्या वेळेस पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या ठिकाणी पुढील व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांनाही पाठवा. ओके. चला आता आपण 12व्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करूया. चला, प्रश्न क्रमांक 12 पाहूया. एका गावात मतदारांची संख्या 15,789. त्यापैकी पुरुषाचं मतदान आहे 8,791. तर स्त्री मतदार किती आहेत, हा असा प्रश्न विचारलाय. तर एकूण मतदारामधून आपल्याला काय करायचंय, एकूण मतदार किती आहेत आपले, 15,789. आणि पुरुष मतदार किती आपल्याला, पुरुष मतदार ते आहेत 8,791. तर पहा, जर एकूण मतदारांच्या संख्येमधून पुरुषांची मतदाराची संख्या वजा केली, त्या ठिकाणी स्त्री मतदारांची संख्या निघेल. तर इथे करूया आपण 15,789 वजा 8,791. ओके. तर पहा, 9 मधून 1 गेला या ठिकाणी 8 राहतील. या ठिकाणी 6 होती, इथे होतील 18. 18 मधून 9 गेले 9 राहतील. 6 मधून 7 जात नाही, तर 4 करा, इथे 16 करा. 16 मधून 7 गेले, परत या ठिकाणी 9 राहतील. 4 मधून जात नाही, म्हणजे 14 मधून 8 गेली, या ठिकाणी किती जातील, 6. तर आपल्याला 6,998
असं या ठिकाणी उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते 6998. हे काय असणार आहे तर हे असणार आहे स्त्री मतदारांची संख्या, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, चला पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 मध्ये एका संख्येत 10,000 स्थाने आपण काय करायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण लिहूया एकक, दशक, शतक, हजार आणि दशक. या ठिकाणी 10,000 स्थाने किती आहेत 8 इथे लिहून घ्या. हजार स्थाने किती आहेत 5 लिहून घ्या. शतक स्थानी 4, दशक स्थानी 2 आणि एकक स्थानी 0 लिहून घेतले. या संख्येतून 80,420 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या या ठिकाणी मिळेल असं विचार. तर पहा ही संख्या झाली 85,420. मग इथे लिहूया आपण 85,420 वजा 80,420 असं आपल्याला विचारलंय. 5 शून्य, 2 2 गेले शून्य, 4 4 गेले शून्य, या ठिकाणी 5 आणि इथे 0. म्हणजे या ठिकाणी या साईडचा जो शून्य आहे डाव्या बाजूचा हा लिहिला नाही तरी चालतो. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे 5,000. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. ओके, पहा प्रत्येक गणित या ठिकाणी स्पष्टीकरण असेल तुम्हाला समजून दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करत चला, शेअर करा, नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब देखील करा. ओके, प्रश्न क्रमांक 14. एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत आपल्याला दिलेली आहे व दुसऱ्या कंपनीच्या त्याच प्रकारच्या वॉशिंग मशीनची किंमत आपल्याला ही दिलेली आहे. तर दोघांच्या किमतीतील या ठिकाणी तफावत विचारलेले. तफावत याचा अर्थ या ठिकाणी दोघांचे काय करायचे वजाबाकी. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजेच 21,550 यामधून आपल्याला 19,999 ही संख्या जर वजा केली तर या दोन्ही किमतींची काय निघणार आहे तफावत निघणार आहे. चला इथं 10 करूया. 10 मधून 9 गेले 1, इथं 4 राहिले, 4 मधून 9 जात नाही परत इथं 4 करा, इथं 14 होती. तर 14 मधून 9 गेले 5 राहिले, 4 मधून 9 जात नाही परत इथं 0 करा, इथं 14 होती. 14 मधून परत 9 गेले 5 राहतील. आता इथं 0 मधून 9 जात नाही म्हणजे इथं 10 करा. 10 मधून 9 गेले या ठिकाणी 1 राहील आणि या ठिकाणी 1 गेला म्हणजे 1 केला 0 असेल. ओके, तर 1551 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्या दोन वॉशिंग मशीनच्या किमतीमध्ये 1551 इतका या ठिकाणी तफावत राहणार आहे. मग याला आपण फरक राहणार आहे असं देखील म्हणू शकतो. ओके, चला प्रश्न क्रमांक 15 पाहूया. 8,500 कोणती संख्या वजा केली म्हणजेच 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या 3 अंकी कोणती असणार आहे तर ते असणार आहे 100. बरोबर आहे. कोणती संख्या वजा करावी म्हणजे इतकं उत्तर येणार आहे आपल्याला. तर काय करायचं आपल्याला 8,000. 8,000 म्हणजे काय 7,750 हे असतील 8,500. याच्यातून जर आपण 100 जर वजा केले काय केले 100 जर वजा केले तर या ठिकाणी 7,650 येईल. तर याचा अर्थ असा आहे की 8,500 7,650 वजा जर केले आपण तर आपल्याला 3 अंकी लहान संख्या मिळेल आणि त्याचं उत्तर असणार आहे 7,650. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. लक्षात आलं. पुढे प्रश्न क्रमांक 16. 2019च्या शाळांत परीक्षेत एका गावातील 3,449 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,056 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. तर किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता बसलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी संख्या आहे ते आहे 3,449. त्यामधून अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर वजा केले म्हणजे नापास झालेले विद्यार्थी जर वजा केले त्या ठिकाणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या मिळणार आहे. तर हे आहे ते एकूण विद्यार्थी. काय तर एकूण विद्यार्थी लक्षात येईल.
आणि हे आहे कुठले विद्यार्थी अनुत्तीर्ण. कसे अनुत्तीर्ण. आणि येणार उत्तर काय असणार आहे उत्तीर्ण. कसे असणार आहे तर लक्षात येईल. ओके. 6 मधून 9 मधून 6 गेले 3 राहिले त्या ठिकाणी 14 मधून 5 गेले त्या ठिकाणी 9 राहतील इथं ठिकाणी 3 मधून 3च राहील 3 मधून 1 गेला 2 राहतील 2393 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ती जे उत्तर आहे की 2393 इतके विद्यार्थी त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते असा याचा अर्थ आहे. ओके. 17 नंबरचा प्रश्न पाहूया. आता 17 नंबरच्या प्रश्नामध्ये नेमकं काय सांगितलंय आणि काय करायचंय हे आपण रीतीने वाचूया. सुजाताने 7007. आता पहा 7007. ओके. ही संख्या लिहिताना चुकून 70,007 अशी लिहिली तर तिचे उत्तर कितीने चुकेल. तिचे उत्तर कितीने चुकेल. ठीक आहे. तर आता आपण 70,000 जे आहेत 70,007 मधून ही संख्या वजा होईल म्हणजे तितक्याने उत्तर चुकेल. 70,007 वजा 7,007. 7 गेली 0 इथं 0 इथं 0 10 7 गेली या ठिकाणी 3 राहतील आणि इथं राहतील 6. ठीक आहे. तर 63,000 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहिजे मिळते. ओके. चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. 18 नंबरचा प्रश्न तुम्हाला सर्वांना स्क्रीनवर दिसतोय. पहा या ठिकाणी इथं दिले इथं वजाबाकी चिन्ह कशाचे वजाच. लक्षात घ्या 9 मधून 7 गेले 2 8 मधून 0 गेला या ठिकाणी 3 राहतात नाही राहत. तर या ठिकाणी थोडस हे पुस्तकामध्ये या ठिकाणी प्रिंट मध्ये काहीतरी मिस्टेक असणार आहे. तर आता हा 0 नाही हा काय आहे गोल आहे लक्षात. म्हणजे जी संख्या आपल्याला काढायची हा 0 पकडला होता आपण. ठीक आहे गोल आहे. आता 8 मधून किती संख्या गेल्यावर 5 राहतात आपण 3 राहतात तर या गोलच्या जागी आपल्याला 5 ठेवावं लागते. किती 5. 8 मधून 5 गेले किती जायचे 3. आता 3 मधून किती गेल्यावर 9 राहतात 3 म्हणजे त्या ठिकाणी 13 असणार आहे. 13 मधून 9 गेले 9 आले तर म्हणजे 9 10 11 12 13 म्हणजे त्या ठिकाणी नक्कीच काय असणार आहे 4 ही संख्या असेल. काय असेल पाहिजे 4. पाहूया आपण या ठिकाणी 4 इथं जर 4 ठेवून पाहिले इथं जर 4 इथला इथे येता इथे 3 राहतील परत 13 मधून 8 गेले त्या ठिकाणी 9 10 11 12 13 म्हणजे या ठिकाणी आपले जे गोल आणि त्रिकोण आहे गोलच्या जागी 5 असणार आहे त्रिकोणाच्या जागी 4 असणार आहे असं आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. आता जिथे हे गोल आहे आणि जिथे त्रिकोण आहे तिथे ह्या किमती ठेवून ही वजाबाकी करून पहा अगदी बरोबर येणार आहे. या पद्धतीने याला सोडवायचे. ओके. चला अशा पद्धतीने या ठिकाणी आपण स्वाध्याय 10.1 चौथी स्कॉलरशिप मधील 10.1 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित या ठिकाणी पाहिले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून या ठिकाणी पुढील व्हिडिओ आपला 10.2 याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.